नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीचा संचालक। आज आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट घ्यायचा आहे। सगळ्यात पहिले ज्या मुलांचे आर्मीचे एनटीपीसीचे आरआरबी नाही एनटीपीसी आणि ज्या मुलांचे आर्मीचे पेपर आहेत त्यांनी ह्या प्रश्नांकडे जास्त व्यवस्थित लक्ष द्या। मोठा व्हिडिओ असणार नाही आहे आणि सगळ्यांना होणाऱ्या परीक्षेसाठी आजपासूनच माझ्याकडून शुभेच्छा आहेत। तुमच्याकडे रोज आमचे एक नवीन व्हिडिओ येत असतील, तुम्ही व्यवस्थित सर्च करा। आता आज मी तुम्हाला 2 वर्षाचा कंपाऊंड इंटरेस्ट कसं काढायचं आणि 3 वर्षाचा कसं बनवायचं हे सांगण्या अगोदर 2 वर्षाचेच परिपूर्ण सांगतो। 2 वर्षाचे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचे आहेत मित्रांनो, तर कसं जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ठीक आहे। पहा मित्रांनो, पहिले इंटरेस्ट कसं बनवायचं ते शिका। फर्स्ट इयरला म्हणजे पहिल्या वर्षी जो इंटरेस्ट असला तोच असते। आता सेकंड इयरला जायचं आहे मित्रांनो, तर सेकंड इयरला कसं जायचं बघा। 1 चा स्क्वेअर किती आहे? 1 आहे, डिवाइड बाय 100 असते म्हणजे 0.1 वाढला, 0.1 वाढला, 1 चे डबल करा। दुसऱ्या वर्षी जाताना 1 चे डबल करा, किती झाले? 2 2 0.1 2 च्या करायच्या। 2 चा स्क्वेअर किती आहे मित्रांनो? 4 आहे। 100 डिवाइड बाय 100 असते आपला फॉर्म्युला, लक्षात घ्या। डिवाइड बाय 100 असते कोणत्याही अंकाला, तर डिवाइड बाय 100 म्हणजे 2 शून्य, तर 2 शून्य इथं आले नाही, तर त्याच्यामुळे काय करायचं? डेसिमल द्यायचं। 4 झाले, 2 चे डबल करा 4 3 चा स्क्वेअर किती आहे मित्रांनो? 9 2 अंकाच्या नंतर पॉईंट द्या म्हणजे 0.9 म्हणजे 3 दुने 6। सोपा आहे मित्रांनो। 4 चौ 16, 4 दुने 8, 5 दुने 10, 5 5 25, 6 दुने 12, 12.36, 7 दुने 14, 14.49, 8 चा स्क्वेअर 64, 8 दुने 16, 9 चा स्क्वेअर 81, 9 दुने 18। आता 10 चा प्रश्न आला मित्रांनो। 10 चा स्क्वेअर किती आहे? 100 आहे, 100 आहे। 2 अंकानंतर डेसिमल म्हणजे किती वाचला? 1 वाचला न 10 10 10 20 20 आणि 1 21, तर किती होईल मित्रांनो? 21। आता काही मुलांना प्रश्न पडते, सर 11 12 कसं काढायचं? तर 11 12 बघून घ्या। 11 चा स्क्वेअर 121 आहे मित्रांनो, म्हणजे 1.21 वाढ झाली। 11 दुने 22 म्हणजे किती झाले? 22 आणि 1 23.21। 12 बघून घ्या। 12 चा स्क्वेअर 144, 2 अंकानंतर डेसिमल म्हणजे 12 1.44, 12 दुने 24 ने 1 25.44। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वाटत असेल की सर आम्हाला हे फालतूगिरी का सांगायले। आता आपण घेणार आहोत मित्रांनो प्रश्न। त्या प्रश्नात तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो। पहा मित्रांनो, 800 रुपयावर 2 वर्षाचं, आपण आज 2 वर्षाचं शिकणार आहोत। 2 वर्षाचं 5% घेऊ। 5% चक्रवृद्धी व्याज किती? व्याज किती? तर काय करायचं मित्रांनो, आपल्याला 5% 2 वर्षाचा व्याज माहित झाला। आपल्याला काय आहे? 10.25 10.25 डेसिमल 2 आहेत। आणखी 800 ला 2 डेसिमल असतील म्हणजे किती झाले? 4 डेसिमल झाले आपले। 2 याचे हे नाही, डिवाइड बाय 100 चे 2। लक्षात घ्या, कंपाऊंड इंटरेस्ट करताना काय करायचं? इथं 2 डेसिमल मिळाले, इथं 2 डेसिमल, 4 डेसिमल मिळाले आपल्याला। ह्या 8 ने गुणाकार करा मित्रांनो, सरळ सरळ। तर हे 2 कटलेच आपले, म्हणजे 2च बाकी राहिले याच्यातले। 8 5 40 च्या 0 हातचे 4, 8 2 16 4 20 च्या 0 हातचे 2, 8 0 0 2 चे 2, 8 1 8 म्हणजे मित्रांनो फक्त 82 रुपये व्याज। आता हे 2 अंकानंतर डेसिमल दिलं, इथं 2 डेसिमल आहेत 2 अंकाच्या अगोदर, त्याच्यामुळे इथं दिलं म्हणजे किती रुपये? 82 रुपये। आता तुम्हाला या पहिल्या प्रश्नात समजलं की नाही समजलं माहित नाही मित्रांनो। दुसरा प्रश्न घेऊ आपण। 15,630 रुपये घेतले आपण मित्रांनो। 8% नी 2 वर्षाचं चक्रवृद्धी व्याज किती? चक्रवृद्धीचा लिहून द्यायचा काही प्रश्न नाही, मी सरळ सरळ तुम्हाला भाषेमध्ये सांगत आहे, आपल्या लोकल लँग्वेज मध्ये शिका। 15,630 रुपयावर 8%, तर 8%चे 2 वर्षाचा चक्रवृद्धी व्याज किती आहे मित्रांनो? 16.64। आता इथं किती आहेत? 15,630, 0 कटला, 1 0 काटा, याचे 2 आणि 100 चे 2। हे पहा पर्सेंटेजचा सिंबल आहे, पर्सेंटेज चॅप्टर मध्ये शिकवलेलं आहे। 2 हे दिसले तर 2 कॅन्सल करावं लागते, म्हणजे किती झाले? हे 2 न ते 2 4 झाले। 4 मधून 1 गेला, किती राहिले मित्रांनो? 3 राहिले आपले। 3 इकडे लिहून ठेवा। आता 1563 ला मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय शिकवलेला आहे। 3 चौ 12 चे 2 हातच्या 1, 6 ते 18 ने 19, 19 6 चौ 24, 24 न 19 43, 24 न 19 43 चे 3 हातचे 4, 6 ते 18 4 22 आणि 20 42 आणि 36 42 न 6 48 78, 7 आणि 3 10, 10 4 14, 14
न 36 50 50 न 30 80 शून्य 8 8 14 14 20 20 ने 30 50 शून्य 5 आणि 5 10 16 6 8 1 आणि 1 2. आता 3 डेसिमल होते मित्रांनो, म्हणजे 2683 पैसे हा आपला व्याज झाला 15,630 रुपयावर. आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडेल की मी आपली पद्धत सांगितली सर, आमची तेवाली पद्धत सोपी आहे. बिलकुल राहणार नाही मित्रांनो. 15,630 गुणिला काय करता तुम्ही 108 गुणिला 100 गुणिला 100 डिवाइड बाय असं तुमच्या सूत्र लागते मित्रांनो. आपली सगळ्यात मोठी प्रॉब्लेम असते आपल्याला डिवायडेशन येत नाही, मल्टिप्लिकेशन किती आलं तरी. बघा मित्रांनो समजलाच असेल. आता काल परीक्षेत एक प्रश्न आलेला आहे, त्या प्रश्नावर मी बोलतो. प्रश्नामध्ये काय नाही, कंपाऊंड इंटरेस्टचे काल NTPC ला 3 प्रश्न आले होते. त्याच्यात एक प्रश्न होता, एक धनराशी 3 वर्षात 2400 रुपये होते आणि 4 वर्षात 2520 रुपये होते. तर पर्सेंटेज किती पर्सेंटेज प्रमाणे चक्रवृद्धी व्याज कंपाऊंड इंटरेस्ट प्रमाणे विचारलेला आहे. आपण कंपाऊंड इंटरेस्ट घ्यायलो, सिंपल इंटरेस्ट घ्यायलो नाही. सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला जेव्हा लॉंग व्हिडिओ बनतील, आपले सबस्क्रायबर किंवा आपल्याला पाहणारे लोक जास्त तुमच्या प्रयत्नाने बनतील, त्यावेळेस आपण तुम्हाला ह्या सगळ्याचे व्हिडिओ देणार आहोत 1.5 2 तासांचे. कारण आपल्याला व्ह्यूअर्स जास्त लागायले, व्ह्यूअर्स मिळाल्याशिवाय मलाही सुद्धा मनाला शांत लागत नाही. मित्रांनो सोपं किती आहे मी ते तुम्हाला सांगायची इच्छा व्यक्त करत आहे. बघा 3 वर्षात 2400 आणि 4 वर्षात 2520 यांच्यामधला फरक काढा मित्रांनो. किती झाला 120 झाला. लक्षात आला मित्रांनो. 120 वर आपण पर्सेंटेजचे 2 शून्य लावतो, व्याज मिळालेला आहे म्हणून याच्यावरच लावा लागेल. किती रुपयावर मिळाला मित्रांनो 2400 रुपयावर मिळाला. चौथ्या वर्षी मिळाला म्हणजे 2400 वरच मिळाला ना मित्रांनो. 2400 ने डिवाइड करा, काय होते उत्तर 24 पंचे 120 म्हणजे 5 वर्षात. काल आलेला NTPC ला आलेला मित्रांनो प्रश्न आहे. 3 वर्षात एक राशी 2400 रुपये होते आणि चौथ्या वर्षी 2520 रुपये होते. तर त्याचं कंपाऊंड इंटरेस्ट किती, हिंदीमध्ये असेल इंग्लिशमध्ये असेल ना, तुम्ही मराठी भाषेत सोडवत असाल तर मराठी भाषेतही सोडवू शकता मित्रांनो. NTPC त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, किती सेकंदाचा आहे, किती भयंकर आहे हे तुम्हाला समजेल. आणखी मी 2 उदाहरण तुम्हाला तुमच्या आनंदासाठी घेतो मित्रांनो. मी हा राकेश यादवच्या पुस्तकामधून घेतलेला प्रश्न आहे. काय म्हणते प्रश्न, 2 वर्षात एक राशी 9680 होते आणि 3 वर्षात होते 10648. मी 50 लिहिलेला नाही मित्रांनो. प्रश्न समजा. कंपाऊंड इंटरेस्टचे प्रश्न काढायलो. 2 वर्षात किती रुपये होतात, रुपये होतात 2 वर्षात 9680 आणि 3 वर्षात 10648. आता यांच्यामधला डिफरन्स काढा. डिफरन्स म्हणजे फरक. 8 मधून 0 गेले, 8 वाचले. 14 तून 8 गेले, 6 राहिले. 16 तून 6 गेले, 9 राहिले. 968 बरोबर. आता याच्यावर 2 शून्य लावायचे मित्रांनो. कशाचे, पर्सेंटेजचे 2 शून्य लावायचे, कारण आपल्याला मिळालेला आहे एका वर्षाचा व्याज मिळालेला आहे मित्रांनो. किती राहिले 9680 रुपयावर झाले नाही हे, म्हणजे मुद्दल किती झाली आपली दुसऱ्या वर्षी 9680. याच्याने डिवाइड करा मित्रांनो, मिळेल तुम्हाला उत्तर 10% आणि हाच व्याज असेल. आणखी मी प्रश्न घेतो मित्रांनो. बघा पहा मित्रांनो प्रश्न काय आहे, 4%ने 2 वर्षात एक चक्रवृद्धी व्याजने व्हॅल्युएशन किती होते, रुपये होतात 1352 रुपये होतात. 1352 रुपये होतात. प्रश्न पूर्ण समजून घ्या. 4% आपण कंपाऊंड इंटरेस्टच घ्यायलो म्हणून कंपाऊंड इंटरेस्ट, काही प्रश्न लिहायची गरज नाही आपल्याला, कारण आपल्याला जेवढं कमतरता आहे वेळेची आणि व्याख्यानाची. फक्त उत्तर किती फास्ट निघते ते बघा. 4% 2 वर्षात 1352. तर आताच सांगितलं 4%चे 2 वर्षात कंपाऊंड इंटरेस्ट किती होते. तसा तुम्ही म्हणाल सर 4 वर्षाचे 2 वर्षात होतात 8.16 आणि आपली मुद्दल राहिली किती रुपये, किती पर्सेंटेज 100%, म्हणजे हे झाले 108.16 म्हणजे 1352. तर 100 म्हणजे किती, उत्तर सोपं आहे मित्रांनो. आता पहा 13 से क्रॉस मल्टिप्लाय करा. 1352 वर 2 शून्य आले, हे इंटू 100 केलं म्हणजे डिवाइड बाय 108.16 डिवाइड बाय हे डेसिमलचे 2 शून्य दिले, डेसिमल संपले. आता पाहून घ्या मित्रांनो काय होते. 108 10 तून 6 गेले, 4 राहिले. हातच्या कुठून कोणतं जातील, 2 मधून 0, 15 तून 8 गेले 7, 3 मधून 1 गेले 2,
27 से 4 आलं मित्रांनो, इथं 0 द्या. 10 दुने 20, किती 2740. बघून घ्या मित्रांनो, सोपं आहे, फक्त सेकंदात उत्तर निघेल. मला थोडंसं त्रास झाला, मला वेळ काढायला पाहिजे होती. किती 216 32 मायनस करा. 10 तून 2 गेले 8, हातच्या 1 0, 10 तून 6 गेले 4, हातच्या 1, 7 मधून 2 गेले 5, हा 1 0 आला, 0 लावा. 5 से 40 10 5 50, 8 45 न 16 85 म्हणजे 1250 रुपये. 5480 कटले पूर्ण मित्रांनो. ठीक आहे, 0 हा 1 0 होता, हा 0 लावला म्हणजे ते 1250 रुपयावर 2 वर्षात 4% चक्रवृद्धी व्याजाने 1352 रुपये होतात मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आम्ही देत राहू मित्रांनो. लक्ष द्या, आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, त्यामुळे आपल्याला सबस्क्रायबर मिळतील आणि आपल्या व्ह्यूज वाढतील आणि मला आनंद होईल. मला जेवढा आनंद होईल मित्रांनो, मी पैशासाठी नाही करत आहे, सरळ भाषेत सांगतो. मला जर माझ्याकडे विद्यार्थी असते ढानकी शहरात तर मी तुमच्याकडे यूट्यूब कडून गेलोच नसतो. का तर मला ऑनलाईन शिकवण्यापेक्षा ऑफलाईन मध्ये जास्त इंटरेस्ट आहे मित्रांनो. धन्यवाद.